एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची गैरसोय होते, तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एसटी कामगार कृती समितीसह इतर संघटनांसोबत संध्याकाळी बैठक पार पडली। एसटी कामगार कृती समितीचे पदाधिकारी संदीप शिंदे यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि आज सुद्धा अनेक आगारांमध्ये जी लालपरी आहे तिची चाकं थांबलेली पाहायला मिळत आहेत। संदीप सर, काल बैठक पार पडली, उदय सामंत यांच्यासोबत बैठक निष्फळ झाली, नेमकी काय चर्चा झाली या बैठकीत? निष्फळ झाली असं म्हणता येणार नाही। नामदार उदय सामंत साहेबांना एसटी कामगारांचं वेतनाचा काय प्रॉब्लेम आहे हे चांगलं माहिती आहे आणि एसटी कामगारांच्या नाड्या पण ते चांगल्या प्रकारे ओळखून आहेत। त्यांनाही माहिती आहे की हे कामगारांनी कामगारांसाठी केलेलं आंदोलन आहे, यात कुठं राजकीय पार्श्वभूमी या आंदोलनाला नाहीये। हे पहिल्यांदा असं घडतंय की धरणे आंदोलनामध्ये लोक स्टेरिंगवर बसणंच नापसंत करतात, आम्ही तुमच्यावर येऊन मांड्या घालून बसू म्हणतात। तेव्हा उदय सामंत साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की उद्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये तुमचं वकीलपत्र माझ्याकडे, तुमच्यापेक्षा मी जास्त बोलेल। मुख्यमंत्री महोदय कसे आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एकदा त्यांनी हात घातला की त्या गोष्टीला यश येतं आणि ते उद्या तुमचं चांगलं करतील। फक्त आज तुम्ही गाड्या चालू करा असं त्यांचं म्हणणं होतं। त्याच्यावरती त्यांचा रिस्पेक्ट आम्ही केला, आम्ही काही वेळ मागून घेतला, खालच्या लोकांशी, राज्य कारखान्याशी, खालच्या जे लोक आता आंदोलनात आहेत त्यांच्याशी बोललो। पण त्यांची भूमिका अशी होती की मुख्यमंत्री महोदयांनी चर्चा करून निर्णय घेतल्याशिवाय आम्हाला काय कामाला आता पाठवू नका। 5-5.5 महिन्यात एवढा वांजोटा संप झाला तो, त्या 5-5.5 महिन्यात आमच्या पदरात रुपया मिळाला नाही, 8-8 लाखाचं नुकसान झालंय आमचं। आता झालं ना, आता आचारसंहिता लगेच लागू होईल आणि आता नाही मिळालं तर कधीच नाही मिळणार आणि दिलं तर एकनाथ शिंदे साहेबच देऊ शकतील एवढाच विश्वास आमच्या एसटी कामगारांचा आहे। आम्हाला हाल बघवत नाही, उलट आमचीच लोक कोण अडकलं असेल ना त्यांना जेवण खावण घालतात। प्रवासी बांधवांना माझी नम्रतेची विनंती, बाबांनो आम्ही वर्षभर तुमची सेवा करतो, कधीतरी आमच्या कुटुंबियासाठी थोडं तुम्हाला त्रास होते, दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो। आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नाही। आमची नोटीस पण कालची नव्हती, आमची नोटीस होती कधी 9 ऑगस्टची होती, पण आम्हाला जाणीवपूर्वक त्रास नाही द्यायचा। पण कुठेतरी असं झालंय की आता आमच्या भवितव्याचा विषय आलाय, लाडका भाऊ होतोय, लाडकी बहीण होती, लाडका शेतकरी होतो, लाडक्या लालपरीचा लाडका सेवक पण सरकारचा झाला पाहिजे, त्याच्यासाठी तुमचं आम्हाला सहकार्य मिळालं पाहिजे, एवढीच अपेक्षा तुमच्या माध्यमातून व्यक्त करतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदमसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। एसटी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत तेही पाहूया। एसटी कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्यांवर एक नजर टाकूया। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन द्यावं, सर्वच कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट 5,000ची वाढ करावी, प्रलंबित महागाई भत्ता, वाढीव घरभाडं भत्ता आणि फरक द्यावा, इंडोर आउटडोर मेडिक्लेम कॅशलेस योजना लागू करावी, विद्यमान आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना वर्षभराचा मोफत पास द्यावा, एसटी महामंडळाचं खासगीकरण करू नये, जुन्या बस सेवेतून काढून टाकाव्यात आणि स्वमालकीच्या नव्या बस खरेदी कराव्यात, 2016 ते 2020 दरम्यानच्या 4,849 कोटींमधील शिल्लक रकमेचं वाटप करावं।